नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। सदर बाजार डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई, 2 गावठी कट्ट्यांसह 11 जिवंत कारतूस जप्त, 2 तरुण ताब्यात। 30 डिसेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप हे स्टॉपसह पोलीस स्टेशनला हजर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की विक्कीवीर राहणार कादराबाद जालना हा त्याच्याजवळ एक पिस्टल बाळगून आहे। ही माहिती सानप यांनी सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना दिली। संदीप भारती यांनी सानप व त्यांच्या स्टॉपला योग्य ते मार्गदर्शन केले आणि आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या। पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या आदेशावरून सानप यांनी पोलीस कॉन्स्टेबल रंगे, पोलीस कॉन्स्टेबल पटेल, पोलीस कॉन्स्टेबल शेख, पोलीस कॉन्स्टेबल गोफणे यांच्यासह विक्कीवीर याची शोध मोहीम सुरू केली। त्याला शोधत असताना तो अलंकार टाकीजवळ मिळून आला। त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून तुझ्याजवळ असलेला देशी कट्टा कुठे आहे याबाबत विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तो म्हणाला, माझ्याकडे असलेला गावठी कट्टा सध्या शिवम राजपूत राहणार राजपूतवाडी जालना याच्याकडे आहे, तर दुसरा कट्टा विक्रम कुलथे राहणार राजपूतवाडी याच्याकडे ठेवला आहे। त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी वरील दोघांची चौकशी सुरू केली असता विक्रम कुलथे वय 30 वर्ष राहणार राजपूतवाडी तालुका जिल्हा जालना यास मयुरी पार्क सामनगाव रोड येथून ताब्यात घेतले। त्याला गावठी कट्टा कुठे आहे याबाबत विचारपूस केली असता त्याने पण मला काहीच माहीत नाही अशी भूमिका घेतली। शेवटी पोलिसी भाषेत विचारपूस केली असता त्याने त्याच्याकडे 2 गावठी कट्टे व 11 जिवंत कारतूस असल्याचे कबूल केले। तसेच 2 देशी कट्टे आणि कारतूस शेतातील झाडाखाली पुरून ठेवल्याचे त्याने सांगितले। त्यावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन जेथे गावठी कट्टे व कारतूस पुरून ठेवले होते त्या ठिकाणावर घेऊन गेले। तेथे जे आरोपींनी खड्डा खणून गाडून ठेवलेले देशी कट्टे आणि कारतूस पोलिसांना काढून दिले। त्यावरून सदर बाजार पोलिसांनी 2 कट्टे व 11 जिवंत कारतूस जप्त केले आणि आरोपींना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले आणि त्यांच्यावर आर्म ॲक्टनुसार गुन्हे दाखल केले। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संदीप भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे, पोलीस कॉन्स्टेबल नजीर पटेल, पोलीस कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव, पोलीस कॉन्स्टेबल धनाजी कावळे, पोलीस कॉन्स्टेबल शिवहरी दिघोळे, नजीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल दुर्गेश गोखणे, पोलीस कॉन्स्टेबल भगवान मुंजाळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कटकम, पोलीस कॉन्स्टेबल धनाजी लोढे, चालक शिवाजी काळे यांनी केली आहे। काल सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती यांना एक गोपनीय माहिती मिळाली की कादराबाद परिसरातील राहणारा विक्कीवीर हा अलंकार थिएटर परिसरामध्ये अवैध पिस्टल विक्री करता येणार आहे अशी माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे त्यांनी विक्कीवीरला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे डिटेल इंटरोगेशन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही जी पिस्टल आहेत त्या शिवम राजपूत आणि विक्रम कुलथे यांच्या आहेत, राजपूतवाडीमध्ये राहणाऱ्या, आणि त्याबद्दल त्यांनाच माहिती आहे। मग विक्रम कुलथे आपण ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्या दोघांनी एका ठिकाणी लपवून ठेवलेल्या 2 पिस्टल आणि 11 राऊंड काढून दिलेले आहेत आपल्याला, ते आपण जप्त केलेले आहेत आणि 2 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत, विक्कीवीर आणि विक्रम कुलथे। अजून एक आरोपी अटक करणं बाकी आहे याच्यामध्ये। या तिघांकडे मिळून 2 पिस्टल आणि 11 जिवंत कारतूस आपल्याला भेटलेले। आर्म ॲक्ट 325 प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। 2 आरोपी आपल्या ताब्यात आहेत। आज रिमांड कमी त्यांना आम्ही घेऊन जाणार आहोत आणि यापुढे अजून त्यांच्याकडनं काही वेपन्स मिळतात का त्या दृष्टीने पण आपण प्रयत्न करणार आहोत। हे वेपन्स कुठून आणले या दृष्टीने त्यांच्याकडे विचारपूस करणार आहोत आणि त्याकरता आपण त्यांची रिमांड घेणार आहोत।
तर यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का? पार्श्वभूमी काय आहे ते? यापूर्वीचं काय त्यांचं गुन्हेगारीचं रेकॉर्ड नाही आहे, परंतु आत्ताच त्यांच्याकडे 2 पिस्टल आणि राऊंड सापडलेले आहेत आणि कुठून आणलेत नेमकं, कशा करता आणलेले आहेत या दृष्टीने आपण चौकशी करत आहोत. आपल्या आपण 2 पूर्वी कारवाया झाल्या त्यामध्ये काही हां, त्यामध्ये MP मधून आलेले आहेत अशी माहिती मिळाली आणि ही पण ज्या पिस्टल आहेत त्या मुंगेर येथून आणलेल्या आहेत अशी एक प्राथमिक माहिती आहे. अजून त्यामध्ये ठोस काही निष्पन्न झालेलं नाही आहे. प्राथमिक त्यांनीच दिलेली आहे, परंतु ठोस माहिती घेऊन पुढं आपण कुठून आणलेले आहेत तिथपर्यंत पोहोचणार आहोत. कुठल्या बनावटीचे आहेत काही सांगा. राजपूतवाडी या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत आपण त्या. एका ठिकाणी त्यांनी पुरून ठेवलेल्या होत्या आणि तिथून आपण त्या जप्त केलेल्या आहेत. शेतात पुरून ठेवलेल्या होत्या त्यांनी. आपल्याकडं सदर बाजारनी 8 आता ह्या धरून 8 झालेले आहेत या वर्षभरामध्ये. म्हणजे सदर बाजारच्या हद्दीतलेच 8 आहेत. ओव्हरऑल जिल्ह्याभरात साधारणपणे एक या LCDच्या आणि आमच्या मिळून जवळपास 17 ते 18 कारवाई आहेत. सर, ह्या कुठल्या बनावटीचे आहेत काही सांगा. म्हणजे गावठी बनावटी ह्या प्रकार आहे. गावठी बनावटीचे आहेत. कंट्रीमेड गावठी बनावटीचे आहेत. 31 डिसेंबरच्या निमित्ताने आपण शहरामध्ये 4 PI आम्ही स्वतः साधारणपणे 12 PSI PI दर्जाचे अधिकारी आणि एक साधारणपणे 80 ते 80 कर्मचारी आमचे आहेत आणि वाहतूक शाखेचे 20 कर्मचारी आमच्या शहरामध्ये कार्यरत असणार आहेत. एवढा बंदोबस्त आहे आणि नाकाबंदी पॉईंट्स आपल्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदी पॉईंट्स असणार आहेत. जसं की गेडर टी पॉईंट आहे, नंतर मामा चौक आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, मंठा चौफुली आहे, आंबड चौफुली अशा ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी गांधी चमन असे नाकाबंदी पॉईंट्स असणार आहेत आणि ब्रीद अनालायझर्ससह काही आमच्या टीम पेट्रोलिंग टीम असणार आहेत. ड्रंकन ड्राईव्हच्या केसेसवर आमचे जास्त फोकस असणार आहे आणि हा बंदोबस्त साधारणपणे 3 वाजेपर्यंत आपण कार्यरत ठेवणार आहोत. तर 15 दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर हाणामारी झाली, त्यांनी पोलिसांना मारहाण केली. त्याचा गुन्हा कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यांना CCTV कॅमेऱ्यामध्ये आरोपी देखील दिसत आहे, परंतु कदीम जालना पोलीस अजून काही कारवाई करत नाही. एकीकडे पोलिसांचं नाक कापलं जात आहे, काय सांगा. आरोपींच्या तो गुन्हा दाखल झालेला आहे. रेल्वे स्टेशनच्या चौकीच्या परिसरामध्ये तो घटना घडलेली होती, त्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आपण. आरोपीचं लोकेशन आपल्याला मिळत नव्हतं, तर काल परवा आपल्याला लोकेशन मिळालेलं आहे. तो शहरामध्ये नाही आहे, बाहेर ठिकाणी आहे. आपण टीम पण पाठवलेली आहे ते अटक करण्याकरता. म्हणजे लवकरात लवकर अटक करणार आहोत. पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.